का म्हणते मी, वीर शैव संप्रदायाला एक आवरण आहे मनोहर धोंडे सर. आता हे शेवडीचे लोक म्हणत असतील आमच्या गावातला हे आमचंच आवरण आहे, आमच्या कृती मर्यादित आहे. धर्माचं आवरण जर कोण असेल, राष्ट्रसंतांच्या नंतर, त्या संतांच्या नंतर आता या कलियुगामध्ये आता आम्हाला आधार कोण असेल तर फक्त आणि फक्त मनोहर धोंडे सर आहे. पटलं तर बघा तो. मग आता जीवन यात्रा आपल्याला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आवरण सांगितलं, त्यातलं एक अधिक आवरण माझ्या मतानं म्हणते आमचे मनोहर धोंडे सर. प्रत्येक जीवात्म्याला हात जोडून मी माझी विनंती करते. मनमथ स्वामीचा अनुभव सांगते. परमरस्यामध्ये मनमथ स्वामी खूप सुंदर सांगतात. या माझ्या मूळ स्वरूपा विसरून या जन्म खेपा, अज्ञान जीवी त्रिविध तापा, पावती जाणवले. जो मूळ स्वरूपाला विसरतोय, जो मूळ स्वरूप आहे ना, ज्यांनीच घराचा पाया उभार केलाय त्या पायाकडे कोणी लक्ष देत नाही, फक्त सावलीकडे लक्ष देतात. जो सुखामध्ये अहोरात्र स्वतःच्या परिवाराकडे वेळ न देता आपल्या धर्मासाठी एक रुपयाचा न घेता निस्वार्थपणे त्यांनी धर्मावर प्रेम केले. वीरशैव संप्रदायाने अनेक समाजावर प्रेम केले. लक्षात घ्या, मी माझ्या वाणीने स्तुती करण्याच्या एवढ्या पात्रतेची नाही, पण माझं कर्तव्य म्हणून मी पार पाडते. लक्षात घ्या, मनोहर धोंडे सर हे सामान्य नाहीत. एकदा का माणूस भीतीच्या आडवा गेला किंवा मातीच्या आडवा गेला की या कलियुगातले लोक तेव्हा स्तुती करायला लागतात, पण जिवंतपणे कोणी कोणाला वळखायला तयार नाहीत. मला लक्षात घ्या, प्रत्येक जीवाला कळव की माझं मूळ स्वरूप कोणतं आहे. मग त्या मंदिरातलं मूळ स्वरूप अजिबात नाही महाराज, तर आपल्या जवळ देव आहे. आणि या देवाला जर आपण विसरून जर राहिला तिथं तीळ मात्र सुख भेटणार नाही महाराज. का एक विचारावर, एक तत्वावर चालणारे मनोहर धोंडे सर आहेत. एका विचारावर चालणारे मनोहर धोंडे सर आहेत. एकच तत्व, एकच विचार प्रत्येकाच्या घराघरात पोहोचवणारा विचार आहे महाराज. कोणता विचार? आणि विचाराशिवाय त्यांनी कोणतंच कार्य हाती घेतलं नाही. आतापर्यंत त्यांनी कोणती पदवी झाली नाही. लक्षात घ्या, अनेक लोक धोंडे सरांनी केली. अंधार पाय